संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। वर्ष संपत आलं पण मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबता थांबेनाच। आधी अक्षय, नंतर विशाल आणि आता हा 55 वर्षीय नराधम भीमराव। बदलापूर येथील प्रकरणाचा विसर पडत नाही, तोच पुणे आणि कल्याण येथील घटनांनी महाराष्ट्र धास्तावलाय। आणि अशातच अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस स्टेशन हद्दीमधील ही घटना समोर आली आहे। एका 55 वर्षीय नराधमाने 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। आरोपी आणि चिमुकली एकाच गावातील असून दोघांचीही घरं ही जवळजवळ आहे। चिमुकली ज्यांना आजोबा म्हणून हाक मारायची त्याच नराधमाकडून अतिप्रसंग करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 26 डिसेंबर गुरुवार रोजी सायंकाळी पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावामधील 9 वर्षीय चिमुकली आपल्याच घरासमोर बकरीच्या पिल्लांसोबत खेळत होती। खेळता खेळता बकरीचे पिल्लू धावत एका घरामध्ये शिरलं आणि त्याच बकरीच्या पिल्लाला परत आणण्यासाठी ही चिमुकली त्या घरामध्ये गेली असता घरामध्ये राहणाऱ्या 55 वर्षीय व्यक्तीने अमानुषपणे हा प्रकार केलाय। आरोपीचे नाव भीमराव सुखदेव गवई असून आरोपीची पत्नी आणि त्याचा मुलगा हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आणि इतर कोणीही नसल्या कारणाने त्याच संधीचा फायदा घेत आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केला। त्यानंतर ती मुलगी घरी गेल्यावर तिला वेदना सहन न झाल्याने तिने तिच्या आई वडिलांना सांगितलं। पालकांकडून विचारपूस केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। कुटुंबियांनी लगेच पातूर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेऊन पोलिसांना सर्व घडलेला प्रकार सांगितल्यावर पातूर पोलिसांनी लगेच चक्र फिरवत गावाजवळून जवळच असलेल्या जंगलामधून आरोपीला ताब्यात घेतले। कलम 68(1), 64(2)(I), 65 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनांक 27 डिसेंबर रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।